लॉंग विकेंडचा फायदा घेत श्रीमंत ब्लॉगर गेले होते नाशिकचे गणपती बघायला। पहिली सुरुवात आम्ही केली रविवार कारंजे येथील चांदीच्या गणपतीपासून। रिअलिस्टिक फील यायला ओरिजिनल ऑडिओ पण बॅकग्राऊंडला तसंच ठेवलाय। पहिला देखावा नेपाळ येथील मुक्तिनाथ मंदिराचा होता। गर्दी खूप जास्त असल्यामुळे आम्ही इथं नंतर येण्याचं निश्चित केलं। लोकांच्या अंगातले किडे काढायला मार्केटमध्ये नवीन यंत्र आलंय। इथून आम्ही गेलो थेट अशोक स्तंभ येथील मानाच्या राजा गणपतीला। गणपतीच्या मागे बालाजीचा सुंदर देखावा केलाय। मुख्य प्रवेशापासून गणपतीच्या मूर्तीपर्यंत अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। तिथेच जवळ अशोक स्तंभावरतीच रामायणातील एका दृश्याचा सुंदर देखावा आहे, तो पण नक्की बघा। तिथून पुढे आम्ही गेलो घनकर लेनमधील नाशिकचा राजा गणपतीच्या दर्शनाला। इथले डेकोरेशन खूप मस्त आहे, अजिबात मिस करू नका। तिथून पुढे जात असताना रस्त्यात आम्हाला हा 12 ज्योतिर्लिंगांचा सुंदर देखावा लागला। आम्ही लगेचच तिकडे वळालो। साईडला आणि बॅकग्राऊंडला पूर्णपणे कटआउट काढून त्याच्या आतमध्ये 12 ज्योतिर्लिंगांचे फोटो लावले। अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी बनवलेला आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ काढून घेतला। इथला देखावा बघून मित्राला म्हटलं लवकरच 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याची योजना बनवावी लागते। 12 ज्योतिर्लिंगांपैकी तुमचे किती ज्योतिर्लिंग बघून झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा अनुभव पण सांगा। पुढच्या गल्लीत आम्हाला अजून एक सुंदर देखावा दिसला। इथल्या मंडळाची खासियत अशी की सगळ्यात जास्ती स्पॉन्सरशिप आम्ही याच मंडळाला मिळालेलं बघितलंय। पोर्टरवाल्यांनी इथे डायरेक्ट सेल्फीची फ्रेमच लावली होती। गोल चक्कर मारून परत एकदा आम्ही रविवार कारंजावरच आलो आणि चांदीच्या गणपतीचं दर्शन घेतलं। नंतर पोटाच्या हाकेला उत्तर देत एक भेळपुरी आणि एक पाणीपुरी मागवली। पाणीपुऱ्या लोड करून पुढे आम्ही सराफ बाजारात गेलो आणि तिथल्या गणपतीचं दर्शन घेतलं। पुढे आम्ही गेलो सरदार चौक मित्रमंडळ यांच्या गणपतीचा देखावा बघायला। या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे देखावा अतिशय सुंदर होता। रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा हा देखावा बघितल्या मन भरून आलं। अतिशय सुंदर असं डेकोरेशन यांनी केलेलं आहे। गणपतीची मूर्ती पण अतिशय छान होती। नंतर आम्ही गेलो गुलालवाडी व्यायामशाळेचा गणपती बघायला। इथं ढोल पथकाचा सराव चालू होता। फक्त वादनाचा मी एक सेपरेट व्हिडिओ काढून घेतला। वादन ऐकण्याचा आनंद घेऊन नंतर मी गुलालवाडी व्यायामशाळेच्या वाड्याचा एक ॲस्थेटिक व्हिडिओ काढला। वाडा जुना असून पण अजून पण एकदम सुंदर दिसतो। नंतर आम्ही गेलो नाशिकमधल्या साक्षी गणपती जवळच्या प्राचीन भद्रकाली देवी मंदिरला। मंदिर पूर्ण वाड्यात आहे आणि पूर्ण शांतता होती, त्याच्यामुळे आमचे छान दर्शन झाले। वाड्याचा एक पूर्ण 360 डिग्री व्हिडिओ काढला। पुढे एका मंडळाचा लाइटिंगचा देखावा होता। मागे चालू असलेल्या गाण्याचा आणि गणपतीचा काही संबंध नसताना पण गाणे जोरात चालू होते। मुलांना शिंग फुटणे या म्हणीचं प्रात्यक्षिक आम्ही इथे बघितलं आणि त्यात हे वाजणारे शिंग होते। पुढं हा एक कठपुतली डान्सचा देखावा होता, पण याच्यात एकच कठपुतली नाचत होती। बहुतेक बाकी दोघांना पेमेंट मिळाला नसेल। इकडं वडापाव घेण्यासाठी हाणामारी चालू होती, ते बघून आम्ही पण वडापाव खायला गर्दीत घुसून गेलो।
जिमला न जाणारा बिल्डर मित्र प्रोटीन शेक समजून चटणीच्या वाटलीला हलवायला लागला. ऑलरेडी रात्रीचे 10 वाजले असल्यामुळे पुढचे देखावे आम्हाला बिना डीजेचे बघावे लागले. नंतर आम्ही गेलो भद्रकालीच्या श्रीमंत राजा गणपतीचं दर्शन घ्यायला. इथं पूर्ण नैसर्गिक देखावा केला होता. नंतर आम्ही शालिमारकडे जाताना रस्त्यात जेवढे पण देखावे लागले ते सगळे बघितले. काही बिंडोक लोक मागे उगाच हॉर्न वाजवत उभे होते. इकडं प्लॅस्टिकच्या कॅन्स आणि बादल्यांपासून बनवलेला गणपती. इकडे ही 1001 किलो तांबे वापरून बनवलेली गणपतीची मूर्ती आहे. नंतर पुढे जाऊन आम्ही यूपीच्या एका भैयाला रोजगाराची संधी दिली. पुढे आम्हाला मेन रोडवर ही मातीच्या मटक्यांपासून बनवलेली मूर्ती दिसली. शेवटी सगळीकडे फिरून आम्ही परत एकदा रविवार कारंजेवर मुख्य आकर्षण असलेल्या चांदीच्या गणपती समोरच्या देखाव्याकडे येऊन पोचलो. नेपाळच्या मंदिराचा हा देखावा सगळ्याच नाशिककरांचं लक्ष वेधून घेतोय. मुख्य प्रवेशाच्या दोन्ही बाजूला लक्ष्मीकुंड आणि सरस्वती कुंड असे 2 कुंड आहे आणि त्यात नाणे टाकून सगळे आपली आपली इच्छा व्यक्त करतात. देखावा अतिशय सुंदर बनवलाय. तुम्हाला नेपाळला जायची गरज वाटणार नाही. आतली मूर्ती पण एकदम छान आहे. नंतर आम्ही शेवटी गरुडावरती विराजमान असलेल्या गणपतीचा देखावा बघितला. त्याचे डेकोरेशन एकदम मस्त होतं. व्लॉग आवडला असेल तर चीअर्स करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा.